एव्हरीबडी वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. ओंदर समोर येते ते म्हणजे गर विषाची चिकित्सा सांगितलेली होती. आता जे क्वॅक्स लोक असतात, जे की ढोंगी वैद्य असतात, ते काय करतात की पेशंट आले, आले आता त्यांना काय करू आपण, आता त्यांना आपण विषाची चिकित्सा करू आणि कोणतेही ते आहार द्रव्य देतात आणि त्यांची चिकित्सा सफल होत नाही आणि त्याच्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो. तर अशा स्थितीमध्ये रुग्णाने हे जे म्हणजे चांगल्या प्रकारचे आपल्या आचरणाने ज्ञानी वैद्य आहेत त्यांच्याद्वारेच त्यांची चिकित्सा केली पाहिजे. तर आता हे जे वैद्य असतात हे काय करतात, रुग्णास तुला हे जे आहार दिलेले आहेत ते तुला कोणी दिले, ते केव्हा दिले आणि त्याच्यासोबतच कोणाबरोबर आणि काय खाल्ले या सर्व प्रश्न विनिमय करून नंतर ते वमन करायला लावतात रुग्णास. अशा पद्धतीने त्यांनी पहिले सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चूर्ण सुवर्ण ताम्र भस्माचा प्रयोग करण्याचं सांगितलेलं आहे. आता याच्यासाठी पुन्हा एकदा आपण बघूया. याच्यासाठी काय करायचं, पहिलं रुग्णाला काय करायचं की वमन करण्यासाठी अशुद्ध तांब्याची चूर्ण त्याला मधाबरोबर चाटवायला द्यायची, त्याच्यामुळं हृदय शुद्ध होईल आणि वमन होईल. आता वमन झाल्याच्यामुळं काय होणार, हृदय शुद्ध होणार आणि मग त्याला काय करायचं, 1 शान 3 ते 4 ग्राम शुद्ध सुवर्ण चूर्णाचा उपयोग करायचा आणि त्याच्यामुळे काय होणार, सगळ्या प्रकारचे विष आणि गरविषाचा नाश होणार. आता याची जर समजा उपद्रव निर्माण झाले, जसे की अरुची किंवा मंद अग्नी निर्माण झाली, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेले की मध, मुरवा, मूर्छ, तगर, पिपळी, मासरस, गरम पाणी याच्यासोबत त्यांना काय करायचं, गरम पाणी मासरसासोबत त्यांना द्यायला लावायचं. हे जे उपद्रव झाले, कोणते उपद्रव, अरुची आणि मंद अग्नी. त्याच्यानंतर उपद्रव जर समजा तृष्णा, कास, श्वासिका, ज्वर जर झालं तर त्याच्यामध्ये काय करायचं, घृत आणि त्रिफळाला सोबत काय करायचं, मकोईची भाजी द्यायला लावायची किंवा भारंगी किंवा सुंठीचा काढा हे थंड करून मधासोबत द्यायला लावायचं. आणि त्वचा विकारामध्ये प्रियंगू, वसा, चंदनाचा लेप करायला लावायचं. ओजक्षय जर झाला तर ओजक्षयामध्ये त्यांनी सांगितलेलं की मंजिष्ठा, अपामार्ग, हळद, पिंपळी, चंदनाची उडणी लावायला लावायचं, दूध आणि घृताचे यथेष्ट पान करायला लावायचं. अशा पद्धतीने त्यांनी या उपद्रवाची चिकित्सा सांगितलेली आहे. आणि नंतर त्यांनी तिसरी एक चिकित्सा सांगितलेली, ते म्हणजे की नागदंत्यादी घृत. नागदंत्यादी घृत ही फार महत्त्वाची चिकित्सा आहे, लक्षात राहू द्या. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की घृत घ्यायचं. आता हे जे घृत आहे मित्रांनो, हे म्हशीच्या दुधापासून बनवलेलं घृत पाहिजे. हे घृतासोबत त्यांनी काय करायचं, नागदंती, त्रिवृत्त, दंती आणि स्नुईपय, मदनफळ आणि एक आडक गोमूत्र घ्यायचं. यांना मिक्स करून यांचं जर समजा आपण चिकित्सेमध्ये जर उपयोग केला तर सर्प, लुता, विष, कीट नाश या सर्व व्याधींना तो नाश करू शकतो.